नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि समजा मित्रांनो तुमचं पण झाड जे आहे असं खराब होऊन राहिलं आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका मिनटातच सांगणार आहे की तुमच्या झाडाला ठीक कसं करायचं आहे. हे जे पाहू शकता मित्रांनो, याची पानं एकदम असे पिवळे होऊन असे गळून पडून राहिले आहे. हे आहे मित्रांनो ओव्हर वॉटरिंग झाली आहे. झाडाला खूप जास्त पाणी दिल्या जात आहे. तर हे जसं इंडोर प्लांट आहे, मग तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, तुमच्या जेही झाडाची अशी अवस्था झाली असेल त्या झाडाला सिंपल मित्रांनो त्याची वरची लेअरची पूर्ण माती काढून घ्यायची आहे. ती उन्हात तुम्हाला वाळत टाकून द्यायचे आणि जोपर्यंत मुळं नाही दिसत तोपर्यंत ही पूर्ण माती काढायची वरची. जशीच मुळं दिसले मित्रांनो, तिथे मातीच्या जागी तुम्हाला रेती टाकायची. रिव्हर सँड जी कन्स्ट्रक्शनमध्ये यूज होते मित्रांनो, ती रेती तुम्हाला चांगल्याने टाकायचं आहे आणि काही दिवस झाडाला शेड एरियामध्ये ठेवायचं आहे. फुल सनमध्ये नाही ठेवायचं आहे. जिथे हलकीशी सूर्यप्रकाश येते तिथेच तुम्हाला ठेवायचं आहे. आणि मित्रांनो तुम्हाला मग पाणी अजिबात नाही टाकायचं. झाडाचं जे पाणी आहे मित्रांनो, ते पूर्ण तुम्हाला टोटली काही दिवस बंद करून द्यायचं आहे. म्हणजे 4-5 दिवस तरी, आणि मग 5-6 दिवसांनी थोडंसं पाणी टाकू शकता स्प्रेयरनी एकदम, पण खूप अति पाणी नाही टाकायचं आहे. अजून मित्रांनो कोणत्याही खताचा, अजून रासायनिक खत किंवा कोणतंही खत, शेणखतच म्हणा, ऑर्गॅनिक पण कोणत्याही खताचा वापर तुम्हाला या 4-5 दिवसा म्हणजे 2 आठवड्याभर नाही करायचा आहे. मग झाड मित्रांनो रिकवर होऊन जाईल. काही दिवसात तुम्हाला दिसेल की असे नवीन हिरवेगार पानं फुटणं सुरू होऊन जातील झाडाला, जसं माझ्या झाडाला पाहू शकता. मग मित्रांनो हे जे झाड ज्या लोकेशनवर होतं तिथे आपण याला शिफ्ट करू शकता पहिलेसारखं, आणि हे चांगलं हिरवगार होऊन जाईल. मग कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो इथे एक प्लेलिस्ट येत असेल खताची, त्याला क्लिक करून नक्की पाहा. त्याच्यात मी खूप चांगले खतं सांगितलेले आहे, तर त्या प्लेलिस्टला क्लिक करून नक्की त्याचा व्हिडिओ पहा मित्रांनो. अजून व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा. लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिली आहे. लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे आहे ते व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.